हाय हॅलो नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। मी कुठे चालले हे तर तुम्हाला कळलंच असेल। हम आ चुके हैं। दिस इज फाइनल लोकेशन। फायनली एंट्रन्स तर एवढी सुंदर आहे, खूप छान वाइब्स आहेत, पीसफुल आहे। येस, खूप छान वाटतंय। 5:30ला बंद होतोय आणि आलोय आम्ही, पण ठीक आहे। चलो अर्धा तास आम्ही सगळं बघून घेऊ आणि तुम्हालाही दाखवू। चलो 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 चलो। जुगजुग गाडी, त्यातून ते जुगजुग करत जाऊ शकता। खूप सुंदर अशी झाडी आहे इथे, तुम्ही येऊ शकता। लहान मुलांना तर खूप आवडणारी प्लेस आहे। वाव, शूट्स होतात का? आम्ही फायनली आता एंटर करतोय। खूप असंच हे बघू शकता, कबूतर, पूर्ण झाडी आहे, पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे झाड दिसतील तुम्हाला इथे। हे बघा, आता आम्ही इथे आतमध्ये एंटर करतोय। लुक ॲट दिस प्लेस। हे डिफरंट प्रकारचे झाडे हे बघा। वाव, वाव, इथे पाणी नाही आता, पण एक छोटा ब्रिज टाइप मध्ये। वाव, हे किती सुंदर आहे बघ ना। ओके चलो, वी आर गोइंग। अजून नवीन प्लेस बघतो। पिंक कलर्स, इथे फोटोशूट पण करू शकता तुम्ही। लुक ॲट दिस ग्रीनरी। हा दोघी बघा ब्लॉग सोडतायत आणि इकडे फिरतायत। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत असं ग्रीनरी आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे मिळतील इथे बघायला। हे किती सुंदर आहे। प्रॉपर कपल्स पण भेटतील, बघायला भेटेल तुमचं प्रायव्हसी फॉर कपल्स। ओ, आणि मग सिंगल लोकांनी काय करायचं माहिती आता दुसरा ऑप्शन नाही, आपण त्यांच्याकडे बघूच शकतो, फक्त त्यांच्यावर प्रायव्हसी ब्रीच करूया। डस्टबिन आहे, ह्या डस्टबिन मध्ये कचरा टाका। आपले फ्रेंड्स पण असतील तर त्यामध्ये पण ह्याच्यामध्ये जाऊ शकतात। साक्षीला टाकूया का मग त्याच्यामध्ये? साक्षी, मी एकटी जाणार नाहीये, मी तू। चलो, खूप मोठं आहे ऍक्च्युली फिरण्यासाठी। तर तो कपल स्पॉट जो म्हणत होती ना ती, तो हा आहे। हे इथे नर्सरी आहे ऍक्च्युली। हे बघा, लक्ष देऊ नका ह्यांच्याकडे, काही बोलतात आता ब्लॉग मध्ये यायचे जरा, त्यामुळे बोलतात ते। खूप असं चिखल आहे पुढे, त्यामुळे आम्ही नाही जातोय, फक्त इथूनच कॅप्चर करतोय।
व्याल बर्ड आहे आय थिंक सो. त्याची आपल्याला माहिती. स्टेट बर्ड ऑफ महाराष्ट्र, स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र अँड स्टेट फ्लावर ऑफ महाराष्ट्र. आता आम्ही सगळं फिरून घेतलेलं ना. असं सगळे फिरल्यावर त्यांना सू आली तर कुठे जायचं कुठे जायचं. देन दॅट्स द टॉयलेट फॉर गर्ल्स अँड बॉयज. प्लीज वैष्णवीला इग्नोर करा आणि तुम्ही ब्लॉगवर फोकस करा. पूर्ण व्ह्यू एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. तो बिन बुलाय मेहमान आहे, कधीही येऊ शकतो तुम्हाला. मी हे तुम्हाला ब्युटी नेचरचं दाखवत आहेत, पण मी तुमचं बॉडीची केअर करते. तुम्हाला सू आली तर कुठे जाणार. इथं हरियाली आहे पण त्याच्यात तुम्ही जाऊ शकत नाही. मायनर्स लेस आहे त्यासाठी आपल्यासाठी आहे स्पेशली गर्ल्स बॉईज टॉयलेट. ओके थँक्यू मॅम. इकडे आतमध्ये पण खूप काही आहे, पण एवढ्या आतमध्ये आम्ही नाही जातोय बिकॉज बघू शकता खूप असं भीतीदायक आहे. हे कदाचित असू शकतं. थोडा पाऊस पण येतो. त्या झाडाला जाऊन पकडणं. हे बघा ह्या झाडाला नव्हतं म्हटलं, त्या झाडाला म्हटलं मी. त्या हा पूर्ण असं सिटिंग साठी केलेला आहे. सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. आणि अशी पूर्ण ग्रीनरी, पक्ष्यांचा आवाज आहे, तुम्ही ऐकू शकता. खूप सारे पक्षी आहेत तिथं. इथे काहीतरी असं स्कॅनर दिलेलं आहे, तुम्ही स्कॅन करून पहा काय हे. हे खूप जुनं झाड दिसते कदाचित. मला माझं आठवतंय. जम्पिंग ऑन ग्राउंड. कैप्चर हर. अरे फोकस करो उस पे फोकस. ग्रीन हे काय आहे वैष्णवी? कॅटरपिलर आहे तो. नाहीये कॅटरपिलर नाहीये. आता माहिती नाही. तुम्ही गुगल करा, स्क्रीनशॉट घ्या आणि गुगल करा गुगल लेन्सवर, कारण की आम्हाला एवढं काही माहिती नाही. ते मेडिटेशन इथं बसून. दिलेले आहेत त्यांना तिथं, तरी पण असे टाकतात. इट्स नॉट गुड. तुम्ही एखाद्या प्लेसला व्हिजिट करता तर असं घाण केलं नाही पाहिजे. त्यांनी फ्रेंड इथे येऊन तिने स्वतः घाण केलेली आहे जागा. हिला किती वेळा कॅप्चर करते तरी ती येतेच आहे. लुक ॲट धिस. हे काय माहिती नाही, बट आय विल कॅप्चर इट. फुल ऑन खूप छान गार्डन आहे, खूप छान.
इथे येऊन असं निवांत बसू शकतो आपण. पक्ष्यांचा आवाज. आय थिंक इथे स्विमिंग साठी काहीतरी आहे, पण इथे पाणी नाहीये आता. काय काय रूल्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, हे इथे दिलेलं आहे. प्ले जोन है ये पूरा बच्चों के लिए. इथे मुलांना खेळण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे. पण आता इथे कोणीच नाहीये. हे आमच्यातले किती डॉग्स आहेत बघा इथे. यस यस रिटेक है. स्विंग देख के याद आ गई. फिर से ये बच्चों के लिए है ब्रो. नहीं आया. तुला चॅलेंज आहे साक्षी. तू त्या कुत्र्याला फक्त हात लावून दाखव. हात म्हणजे तो तुझ्यासोबत आला पाहिजे. तर तुला लगेच 100 रुपये चल फोन पे. हे बघ ह्यांना 50-50. ₹1 की कीमत तुम क्या जाने रमेश बाबा. इथे असे अजून थोडा प्ले एरिया आहे. हे प्ले एरिया फक्त किड्स साठी आहे, दुसरं कोणासाठीच नाहीये. हे बच्चे नाही आहेत. बसूनच नाही दिलं. हे बघा आमचं फोटोशूट. इथे असं फोटो काढण्यासाठी रिक्षा ठेवलेली आहे. पण इथली काच फुटली आहे, पण ठीक आहे चलो. खूप छान वाटतंय. इथे असं त्यामध्ये बसून फोटो काढू शकतो. पूर्ण असं दगडाचं बनलेलं आहे. फोटोसाठी लोक कसे कसे हसतात जरा बघू शकता तुम्ही. तुम्हाला हिचा इन्स्टा आयडी पाहिजे तर मी देईल तुम्हाला. सांग. वैष्णवी आईस्क्रीम. ओ माय गॉड. एफसीची सॉफ्टी इथे कशी गाडी रिची. फूड स्टॉल वगैरे काहीतरी आहे इथे. नाना आणि पार्क. पण आता आपण लेट आल्यामुळे हे सगळं बंद झालंय. आपली गाडी आहे उधर आहे. असं इकडे परत असून आतमध्ये खूप आहे. आता एंड आहे इथे.
अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी पुण्याच्या, आणि तुम्हाला जर अजून काही प्लेसेस माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी अजून व्हिजिट करेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवेल. वैष्णवी बोलतेस काय?